नाही, करेक्ट आहे तुझं. आपण जास्त वेळ वाट बघत बसण्यापेक्षा साईट तरी बघायला घेऊयात. नाही, नवीन प्लॅन करूयात. आणि तो जो माणूस आहे ज्याने आपल्या जमिनीवर स्टे आणलाय त्यालाही शोधूयात. मला असं वाटतं आपण मी लगेचच निघायला हवं. मी एक काम करतो, मी आजच निघतो. हा, तू पुढे हो, माझं काम संपलं की मी जॉईन होतो तुला. ओके, डन, बाय. या, काय कुठे जायचं प्लॅनिंग सुरू आहे? गुहागरला जायचं चाललंय. मागेच जायचं होतं पण जायचं राहून गेलं. म्हटलं चला आता जाऊन येऊ. एक काम होतं. तू आज कशी काय लवकर आलीस? अरे संध्याकाळी इव्हेंट आहे माझा, म्हटलं घरी जाऊन फ्रेश होऊन निघावं. काय मग कधी निघतोस गुहागरला? लगेच. म्हणजे आत्ता निघालो तर संध्याकाळपर्यंत पोहोचेन. उद्या सकाळपासून रेकी सुरू करता येईल. एक मिनिट, तू येतेस का माझ्यासोबत? पिकनिक होईल. हा, व्हॉट्स ए? नाही म्हणजे तुला यायला आवडेल का माझ्यासोबत? का नाही आवडणार, मला तर खूप आवडेल तुझ्या सोबत यायला. ऍक्च्युली ना मी गुहागरला गेलेच नाही एवढ्या दिवसात. चल मग. नाही ना, का? ह्या इव्हेंटमुळे नाही येता येणार मला. हा, पण काऊला जर हे कळलं ना, ती एका पायावर तयार होईल बघ. एक मिनिट, आपण काकूंना फोन करून जळवूयात का? राज कशाला उगाच नको. का नाही? नाही, नेहमी आपणच त्यांचं ऐकून घ्यायचं का? आज आपण त्यांची शाळा घेऊयात ना. नको ना राज, ऐक नाही ना. नाही, थांब एकच मिनिट. अरे, एक मिनिट. हा बोका कशाला मला फोन करतोय? हॅलो, वायफळ बडबड करायला फोन केला असेल तर माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. बरीच कामं आहेत मला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी रिकाम टिकड आहे? हो, बोला, मला काम आहेत. नाही नाही, तुम्ही इतक्या बिझी असाल तर राहू दे. तुमच्याच कामाचं होतं म्हणून कॉल केला होता, पण आता राहूच द्या. नाही, तुम्ही करून घ्या तुमची कामं. बोलता का आता? एवढ्या वेळात ना एखादा बोलून मोकळा झाला असता. यालाच म्हणतात वायफळ बडबड. बरं ऐका, तुम्हाला तुमच्या घरून काही आणायचंय का? घरून म्हणजे? अहो, गुहागर वरून. का? का म्हणजे मी गुहागरला चाललोय म्हणून विचारलं. तुम्ही गुहागरला जाताय? का जाऊ नये की गुहागरला जाण्या अगोदर तुमची परमिशन वगैरे घ्यावी लागते? नाही, तशी परमिशन घ्यावी लागत असेल तर द्या परमिशन. तसं नाही हो, मी पण आले असते ना गुहागरला. कधी निघताय तुम्ही? हे काय, बॅग्स भरून आम्ही 1 तासाभरात निघतोच आहोत. एक मिनिट, आम्ही म्हणजे? अहो, आम्ही म्हणजे मी आणि वैदेही. आम्ही दोघे चाललो आहोत. काय वैदेही? हो ना काऊ, आम्ही निघतोय ग आणि मस्त प्लॅन केलाय. कमाल मजा येणार आहे आम्हाला. आम्हाला वाटतंय की आम्ही 4-5 दिवस राहू आणि मस्त एन्जॉय करू. ह्याला काय अर्थ आहे? कधी ठरलं तुमचं? आणि जर ठरलं तर तुम्ही मला का नाही सांगितलं? मी पण आले असते ना. आणि जर नव्हतं सांगायचं तर मग आता मुद्दाम फोन करून कशाला सांगितलं? नाही, राहू दे, मला ना तुम्हाला कोणाशीच बोलायचं नाही. जाऊ दे. ओ, बोलू नका हो, फक्त ऐका. आता तुम्ही रात्रीच्या एकट्याच असणार आहात. जरा जपून राहा. आणि हो, श्रावणात खायच्या भाज्या नक्की बनवा. एकट्याच बनवा, एकट्याच खा आणि एकट्याच एन्जॉय करा. आणि वन मोर थिंग, एकट्याला लेक्चर द्यायला विसरू नका. मी बघेन काय करायचं ते. तुम्ही सांगायची गरज नाहीये. वैदेही, काहीतरी जळण्याचा वास येतोय अगं. येऊ दे. झालं असेल मला छळून तर ठेवा फोन आता. अरे वा 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 वा, हे आवडलंय मला. आई ग, काकू. कावेरी मॅम, रत्नमाला मॅडमने तुम्हाला केबिन मध्ये बोलावलंय. आलेच. ओके. आदित्य, खरंच रत्नमाला काकी जे म्हणत होत्या ते खरंच होतं.
लग्न झाल्यापासून आपण आपल्या नात्याला वेळच दिला नाही. म्हणजे बघ ना, तुला आठवते कधी लग्न झाल्यानंतर असं शांत निवांत आपण बसून गप्पा मारल्या की? सानिया, आता आपली चूक लक्षात आली आहे ना आपल्या, या पुढे आपण जपायला हवं नाही का? ऑफिसला जायचंय मला, उशीर होतोय. आदित्य, आत्ताच म्हणालास ना की आपल्याला आपल्या नात्याला वेळ द्यायला हवा, मग आता का लगेच निघतोस तू? थांब ना. सानिया, ऑफिसमध्ये काम आहेत की नाही मला? कसली कामं आदित्य? तूच मला म्हणालास ना की तू फक्त नावापुरतं त्या खुर्चीवर बसलायस म्हणून. हा, आणि ऑफकोर्स तिथे कोणी दुसरं बसू नये म्हणून तू बसलायस, पण एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये ना? नाही सानिया, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीच आहे खरं तर. अगं पण काकीला जर माझी काही मदत लागली तर मला असायला हवं ना तिथे. आदित्य, तू एका बाजूने बोलतोस की आपण आपल्या नात्याला वेळ द्यायला हवा, आणि दुसरीकडे तुला ती खुर्ची सांभाळायची. हं? आणि त्यात तुझा काही स्वार्थ नाहीच आहे, तुला इंटरेस्ट नाहीच आहे त्या गोष्टीत, काही एम्बिशन्स नाहीये तुझ्या, आणि तरीही तुला तिकडे वेळ का द्यायचा आहे? थांब ना प्लीज. सानिया, हवं तर मी आज संध्याकाळी लवकर घरी येतो बस. पण आता मी ऑफिसला उशिरा येणार हे कळवलं सुद्धा नाही ना मी. मला जायला हवं. आदित्य, आदित्य, मग मी म्हणेन तेव्हा कळवत जाशील की तू उशिरा येशील म्हणून? पुढचं बघूयात ना सानिया, कसं मॅनेज करता येते. पण आता मला ऑफिसला निघायला हवं. ओके, बाय. मम्मा? हा मम्मा, बोल. पाय, हा, पाय पण बरा आहे आणि आमचं रिलेशन सुद्धा. मम्मा, माझा नवरा खूप इनोसंट आहे ग, खूप म्हणजे खूप. तो लगेच चिडतो पण, आणि लगेच बाटलीतही उतरतो. आणि मम्मा, तुला माहितीये ना, आदित्य कितीही चिडला तरी खूप इझिली मी त्याला पटवू शकते. हो 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 य मम्मा, तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. आता बघच, आदित्य हे माझं असेल आणि त्या रत्नमालाची खुर्ची सुद्धा. बाय. कावेरी ना लवकर शिकली सगळं. मे कम इन मॅडम? कावेरी, ये बस ना. कावेरी, काय कसं चाललंय? ज्या 5 कॅफेजची जबाबदारी तुझ्यावर टाकलीये, व्यवस्थित चाललंय ना काम सगळं? म्हणजे तू व्यवस्थित स्टॉक वगैरे चेक करतेस की नाही? हो. आणि त्या कॅफेज मध्ये तू स्वतः जाऊन चहाची चव घेऊन बघतेस ना? हो. म्हणजे बँकेचे सगळे व्यवहार तुला नीट जमतायत ना? व्यवस्थित चाललंय ना सगळं? हो. हे सगळं करताना खूप कंटाळा येतोय ना? हो. नाही म्हणजे सॉरी, नाही, कंटाळा नाही येत मला. बघा, काय कावेरी, काय चाललंय तुझं? लक्ष कुठे? तब्येत बरी नाहीये का तुझी? नाही, मी बरी आहे. अगं मग काय झालंय? चेहरा का असा पडलाय? कुठे लक्ष आहे तुझं? ते
घरची आठवण येत होती. अगं मग फोन कर तुझ्या वडिलांना. नाही, मी फोन करते घरी रोज. आज ते राजवर्धन सर आणि वैदेही गुहागरला चाललेत ना, त्यामुळे मला असं वाटून गेलं की आपणही घरी जावं. राज गुहागरला चाललाय का? मग तू एक काम कर ना, तूही जा त्याच्या बरोबर गुहागरला. तसंही तू इथे आल्यापासून घरी गेलीच नाहीस ना, तू जा राज बरोबर. नाही पण नको, म्हणजे मला वाटलं होतं पहिला पगार झाला तेव्हा घरी जावं, तात्यांच्या हातावर सगळा पगार ठेवावा, पण आता तुम्ही मला नवीन जबाबदारी दिली आहे ना. हे बघ कावेरी, तू ऐक माझं. आपण नोकरी का करतो? आपल्या कुटुंबियांसाठी करतो. मग त्यांना जर वेळ देता येत नसेल तर काय उपयोग आहे? तू ऐक माझं, तू राज बरोबर जा. हो ना. हे बघ, तुझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ना त्या 4-5 दिवस मी बघेन. मग तू निश्चिंत जा. हा, कॅश सगळी मी जमा करेन. खरंच जाऊ? हो, बिनधास्त जा. खरंच जाऊ मॅडम? हो कावेरी, खरंच जा, राज बरोबर जा. थँक्यू सो मच. येते. बच्चू, अरे मध्येच एकदम राज चाललाय गुहागरला. कावेरी पण चालली बरोबर. नाही, कावेरी राज बरोबर जाते तेच बरोबर आहे. गेल्या काही दिवसात ना त्या दोघांमध्ये खूप छान मैत्रीचं निर्मळ नातं निर्माण झालंय. राजला जर कळलं ना, जे घर त्याला पाडायचंय ते कावेरीच आहे. त्या घरात तिचा जीव अडकलाय, तिच्या आईच्या आठवणी आहेत. ते घर म्हणजे कावेरीचं सर्वस्व आहे. हे जर राजला कळलं ना, तर मला वाटतं कदाचित राज ते घर पाडणार नाही. खरंय तुझं. असंच होऊ दे. बरं वैदे, मी निघतो. तिथलं काम आटपलं की लगेच परत ये. ओके? अगं काऊ, इतक्या लवकर आलीस? हो, लवकर आले. थांबा, मी पटकन आले. अरे ही अशी काय आली, काय गेली, काय काय चाललंय हिचं? नाही, काकूंचा काही नेम नाही. कधी बॉम्ब टाकतील सांगता येत नाही. अरे पण थांबायला का सांगितलं? आले. चला. चला. कुठे म्हणजे गुहागरला. तुम्ही जाताय ना गुहागरला? हो. मग मी पण येते तुमच्या बरोबर. काय तुम्ही येत आहे? कशाला म्हणजे गुहागर माझं पण गाव आहे, मला पण जायचंय माझ्या घरी. आणि तुम्ही दोघं जाताय ना फिरायला? अगं मी नाही जाते गुहागरला. पण तू तर मला फोनवर म्हणालीस ना की तुम्ही जाताय म्हणून. अगं काऊ, ते आम्ही मस्करी करत होतो. हा एकटाच चाललाय गुहागरला, मी जात नाहीये. वैदेही, अगं असं काय करतेस? तुझ्यामुळे मी ऑफिस मध्ये सांगून आले की मी 4 दिवस नाही येणार आहे म्हणून. ते काही नाही, आता तुम्ही मला गुहागरला न्यायचंच आहे.
नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला कुठेही नेणार नाहीये. तुम्ही तुमचं या बसने. का पण? हो, का म्हणजे मला ना प्रवास शांततेत करायची सवय आहे. तुमचं लेक्चर ऐकून घेण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. मी काही तुमच्या कानाकडे नगारा वाजवत बसणार नाही आणि मलाही काही हौस नाहीये तुम्हाला लेक्चर द्यायची. वैदेही म्हणाली होती तुम्ही दोघं गुहागरला फिरायला जाताय म्हणून मी ऑफिसमध्ये सांगून 4 दिवसाची सुट्टी टाकून आले. आणि तसंही बरंच आहे ना, तेवढीच तुम्हाला माझी कंपनी मिळेल. मला नकोय तुमची कंपनी, म्हणूनच म्हंटल या तुम्ही बसने. मी बसने येणार नाही. तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं ना, मी विचारलं होतं का तुम्हाला? ते काही नाही, मी आता काहीच ऐकणार नाहीये. तुम्ही मला न्यायचं आहे, मी तुमच्या बरोबर येते म्हणजे येते. ओके, ठीक आहे. पण ट्रॅव्हल करताना अजिबात माझ्या कानाजवळ कटकट करायची नाहीये. मला त्रास द्यायचा नाही, आधी प्रॉमिस करा. विषय असा आहे ना की खर तर प्रवासात छान गाणी म्हणायची असतात, छान गप्पा मारायच्या असतात. पण असो, असतात काही माणसं अरसिक. आणि आता अशाच माणसाची साथ लाभली आहे तर काय करणार? नाही ठीक आहे, करेन मी ऍडजस्ट. एकही शब्द बोलणार नाही. चला बरं वैदेही, काळजी घे हा तुझी. एकटी असणार आहेस ना घरी? काळजी घे. येते मी जाऊन. हा चला हो. येताना जरा माझी एक बॅग आणा. ही चला बाय. मी उगाच मगाशी राजला साथ दिली हिची मस्करी करण्यात. घरात एकटी राहणार म्हणून चिडवलं, पण आता मलाच एकटं राहावं लागेल. अरे बस बस, काही नाही. उद्यापासून कावेरी 4 दिवस सुट्टीवर जाते गावाला, त्यामुळे बँकेची कामं सगळी मी बघणार आहे. चालेल ना, मी तुम्हाला सगळे बँक डिटेल्स देतो. हा ते कशाला, माझ्याकडे आहेत सगळे. आधी काम मीच बघायचो ना. ओके. मी एवढंच सांगायला आलो होतो की तिच्या अकाउंट संदर्भात काही कामं असतील ना तर मला सांग. हा, येतो मी. हॅलो. हॅलो सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? कावेरी 4 दिवसासाठी गावी चालली आहे सर, आणि उद्यापासून बच्चू मामा सगळे अकाउंटचं बघणार आहेत. मग असू दे की, काय प्रॉब्लेम काय? असं नाही सर, तुम्ही जो नंबर बदलून दिलाय ती शीट कावेरीच्या कम्प्युटरमध्ये आणि बच्चू मामाकडे ओरिजिनल शीट आहे. म्हणजे आता बच्चू मामा कॅश भरताना ओरिजिनल अकाउंट मध्ये भरतील. आणि असं रोज रोज आपण अकाउंट बदललं तर बँकेतल्या माणसांना संशय येईल. अरे देवा, मग आता? आता काय, बँकवाल्याने संशय आला तर कावेरीने ज्या अकाउंट मध्ये आज पैसे भरले त्याची तपासणी होईल आणि बिंग फुटेल आपलं. मी खणलेल्या खड्ड्यात बहुतेक मिस्तर पडणार नाही ना? ओ थांबा 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 थांबा. हो, काय झालं आता? अहो मागे मला ते मावशी बसलेल्या दिसल्या ना, त्यांच्याकडे पेवग्याची भाजी आहे. कसली भाजी? पेवग्याची पेवग्याची. अहो आपल्या शहरात मी किती शोधली पण मला कुठेच मिळाली नाही. मला खूप आवडते पेवग्याची भाजी. थांबा, मी पटकन जाऊन घेऊन येते. हा. थांबा थांबा, अजिबात दरवाजा उघडायचा नाही, अजिबात. का एवढं ओरडायला काय झालं? ओरडू नको, नाही तर काय करू? मुंबईहून निघाल्यापासून दर 10 मिनिटांनी गाडी थांबवताय तुम्ही. थांबा थांबा थांबा, ते झाड बघा कसं आहे. थांबा थांबा थांबा, तो पक्षी बघा कसा आहे. थांबा थांबा थांबा, मागे काकी बसल्यात, त्यांच्याकडे छान काहीतरी खायला मिळतंय. अहो आपण गुहागरला चाललोय, पिकनिकला नाही चाललोय. काम आहे माझं, काम. हो हळूहळू, एवढे ओरडून कशाला बोलताय? आणि प्रवास असाच करायचा असतो, छान निसर्ग बघत. मी लहानपणापासून बसने प्रवास करत आले. सतत वाटायचं बस थांबवावी. एखादं असं झाड दिसलं ना छानसं तर त्या झाडाखाली जाऊन बसावं.
एखादी नदी दिसली तर त्या नदीच्या पाण्यात पाय बुडवून बसावं थोडा वेळ. आज मी पहिल्यांदा गाडीने प्रवास करते ना, मग मी गाडी थांबवणारच ना. आपण जर असंच करत राहिलो ना काकू, तर आपल्याला गुहागरला पोचायला किमान 3 दिवस लागतील. 3 दिवस. त्यात तुम्ही मला गाडीही थांबवू देत नाहीये. ते आधीच दरवाजा उघडताय. ते काही नाही, यापुढे आता गाडीत अजिबात बडबड करायची नाही. हा, शांत बसायचं. तुम्ही तसं मला मुंबईहून निघताना प्रॉमिस केला होता की अजिबात बडबड करणार नाही म्हणून. नाही, मी बडबड करणार. मी गाडी थांबवायला लावणार आणि मी दार पण उघडणार.